नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत. कारण 1 तारखेपासून आपली टेस्ट सुरू होणार आहे. तर क्रॉप सायन्स या विषयाची 25 मार्काची टेस्ट असणार आहे आणि यामधील सर्व जे प्रश्न आहेत ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत. तर त्या दृष्टीने आपण आज आपले झालेले जे क्रॉप कल्टिवेशन्स आहे त्यामध्ये पहिला आपण घेतलेला होता शुगर केन आणि दुसरं क्रॉप कल्टिवेशन होतं पॅडी या पिकाचं. तर त्याबद्दल थोडक्यामध्ये आज आपण रिवाईज करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण शुगर केन म्हणजेच ऊस या पिकाविषयी थोडी रिव्हिजन करून घेऊया. सर्वात आधी बॉटॅनिकल नेम. यामध्ये आपण 2 बॉटॅनिकल नेम बघितलेले होते. पहिल्यांदा सॅकॅरम ऑफिसिनॅरम आणि दुसरं जे होतं ते सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. यामधील कुठलाही एक बॉटॅनिकल नेम आपण लक्षात ठेवू शकता. देन फॅमिली. शुगरकेन या पिकाची फॅमिली ही ग्रॅमिनी आहे. त्यानंतर ओरिजिन. ओरिजिनमध्ये सुद्धा आपण त्याच्या बॉटॅनिकल नेम म्हणजे त्याच्या प्रकारानुसार ओरिजिन बघितलेलं होतं. यामध्ये सॅकॅरम ऑफिसिनॅरम असेल तर त्याचं ओरिजिन इंडो म्यानमार चायना बॉर्डर आणि सॅकॅरम स्पॉन्टॅनियम याचं ओरिजिन इंडिया हे आपण बघितलेलं होतं. यानंतर आपण काही युजेस बघितलेले होते. तर याआधी आपण पहिल्या स्लाईडकडे जाऊया. तर यामध्ये तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं बॉटॅनिकल नेम ऑफ शुगर केन किंवा फॅमिली ऑफ शुगर केन किंवा ओरिजिन याबद्दल 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. देन युजेस. शुगर केन इज मेनली ग्रोन फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ शुगर. सेकंड पॉइंट बघा, जागरी अँड खांडसारी शुगर इज ऑल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम शुगर केन. Then green tops of the plant are used as a fodder for cattle. Then stubbles are used as a fuel in rural areas. Then the factory byproducts namely bagasse, molasses, pressed mud cake and wax are obtained. Bagasse is used in paper industry. Molasses is useful for preparation of acetic acid and alcohol. Then pressed mud cake is used as a manure. Then sugar itself is used as a sweetener in food products and ingredient for hair tonic. And last, it is also used in tannin leather. तर यामध्ये युजेस ऑफ शुगर केन आपल्याला ह्या स्लाईडमध्ये दिसतंय. तर यावरती 1 मार्काचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल 4थ्या पॉईंटमध्ये 5व्या पॉईंटमध्ये बघा, द फॅक्टरी बाय प्रोडक्ट नेमली बॅगॅस, मोलॅसेस. तर यावरती असा प्रश्न तयार होऊ शकतो की नेम द प्रोडक्ट्स ऑर नेम द बाय प्रोडक्ट्स ऑफ शुगर केन असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर किंवा प्रेस मड केक इज यूज ॲज अ मॅन्युअर्स असा इथे पॉईंट दिलेला आहे. तर यामध्ये प्रेस मड केक जो आहे तर प्रेस मड केकचा वापर कशासाठी केला जातो असा सुद्धा प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. यानंतर आपण पुढे जाऊया. इथं आपण मागच्या लेक्चरमध्ये काही चित्र बघितले होते, बॅगॅस, मोलॅसेस आणि प्रेस मड केक. यानंतर सॉईल. आता सॉईलवरती आणि क्लायमेटवरती हे दोन्ही पॉईंट इकॉलॉजीमध्ये येतात. तर यावरती फारसा 1 मार्काचा प्रश्न विचारला जात नाही. पण तरीसुद्धा यामध्ये सॉईल शुगरकेन या पिकासाठी कशा प्रकारची सॉईल आवश्यक आहे किंवा उपयुक्त आहे तर त्यामध्ये एक पहिला पॉईंट आहे बघा, इट रिक्वायर मीडियम ब्लॅक टू ॲल्युवियल सॉईल असं आपण लक्षात ठेवू शकतो. देन क्लायमेट. क्लायमेटमध्ये बघा, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप म्हटलेलं आहे आणि नंतर 3ऱ्या वाक्यामध्ये दिलेलं आहे बघा टेम्परेचर रेंज. तर टेम्परेचर रेंज विचारली जाऊ शकते 1 मार्कासाठी. तर शुगर केन या पिकासाठी ॲव्हरेज टेम्परेचर रेंज किती आहे ते आपण लक्षात ठेवणं इथे महत्त्वाचं आहे. देन शेवटी बघा शेवटचा पॉईंट्स आहे की इट डज बेस्ट 750 to
1200 मिलीमीटर ॲन्युअल रेनफॉल, तर तो ॲन्युअल रेनफॉलसुद्धा आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर प्रिपरेटरी टिलेज, तर याच्यामध्ये प्रिपरेटरी टिलेजची डेफिनेशन आहे बघा. ऑपरेशन्स आर कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लॅन्टिंग ऑफ द क्रॉप. तर यावरती ऑब्जेक्टिव्ह 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिफाईन प्रिपरेटरी टिलेज, किंवा प्रिपरेटरी टिलेजची डेफिनेशन दिलेली असणार तर त्याखाली ऑप्शन्स दिलेले असणार, तर त्यातून तुम्हाला ही नेमकी कशाची डेफिनेशन आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. नंतर आपण प्लॅन्टिंग सीझन आणि टाईम, आता यामध्ये बघा प्लॅन्टिंग सीझन हा प्लॅन बघा, त्याच्यामध्ये नेम ऑफ सीझन, प्लॅन्टिंग टाईम अँड ड्युरेशन इन मंथ्स असं दिलेलं आहे. तर मोस्टली 3 सीझन आपल्याला इथं स्लाईडमध्ये बघायला मिळतात. सुरू, प्री सीझनल आणि आडसाली. आणि प्लॅन्टिंग टाईम आहे सुरूचा जानेवारी फेब्रुवारी, प्री सीझनलचा आहे ऑक्टोबर नोव्हेंबर, आणि आडसाली या सीझनचा प्लॅन्टिंग टाईम रिस्पेक्ट टू मंथ आपण त्याला असं म्हणूया, तो आहे जुलै ते ऑगस्ट. आणि याचे ड्युरेशन बघा, सुरू असेल तर त्याचं ड्युरेशन जे आहे ते 12 महिन्यांचं आहे. नंतर प्री सीझनल असेल तर 15 महिन्यांचं, आणि आडसाली असेल तर 18 महिन्यांचं. आता यावरती आपल्याला 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये सुरू असेल, प्री सीझनल असेल किंवा आडसाली असेल तर याचा प्लॅन्टिंग टाईम आपल्याला विचारला जाऊ शकतो, किंवा प्लॅन्टिंग टाईम दिलेला असू शकतो. त्यामधून आपल्याला हा प्लॅन्टिंग टाईम कुठल्या सीझनचा आहे शुगरकेन क्रॉपमध्ये असं सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. देन लेआउट ऑफ लँड फॉर प्लॅन्टिंग अँड इरिगेशन ऑफ शुगरकेन. आता यामध्ये आपण वेगवेगळे लेआउट्स बघितले होते बघा. आता शुगरकेन पहिला लेआउट आपण बघितला होता स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो. आता फरो यामध्ये जे काही डिस्टन्स आहे ते 105 ते 120 सेंटीमीटर सांगितलेलं आहे इथं. आणि यामध्ये शुगरकेन्स आर प्लॅन्टेड इन फरो असं यामध्ये या स्लाईडमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो या लेआउट मेथडमध्ये फरो हे आहेत त्याचं डिस्टन्स किती असू शकते, असा एखादा प्रश्न आपल्याला यावरती विचारणं शक्य आहे. नंतर सर्पेंटाईन मेथड्स आहे. सर्पेंटाईन मेथडमध्ये ही मेथड्स आपण कशी तयार केली जाते, किंवा जनरली कोणकोणत्या मेथड्स आहेत. जसं आता स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो ही आपण एक मेथड बघितली लेआउटची. दुसरी आहे सर्पेंटाईन मेथड, नंतर तिसरी आहे लॉंग फरो मेथड, आणि चौथी आहे कंटूर फरो मेथड. तर यावरती आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल कंटूर फरो मेथड ही कशाची मेथड्स आहे, लेआउटची आहे, इरिगेशनची आहे, किंवा कशाची प्लॅन्टिंगची आहे. तर याबद्दल एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. यानंतर यामध्ये बघा ही महत्त्वाची मेथड्स आहे पेअर्ड रो और पट्टा पद्धत याला असं म्हटलं जाते. तर यामध्ये सुद्धा यावरती ही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे, आणि यावरती सुद्धा एखादा प्रश्न ह्यातला तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. देन प्लॅन्टिंग मेथड. आता आपण जाऊया प्लॅन्टिंग मेथड्स ऑफ शुगरकेनकडे. यामध्ये एकूण आपण किती मेथड बघितलेले आहेत तर बघा यामध्ये आपण 4 मेथड इथे दिसतात. तर यामध्ये बघा पहिली मेथड आहे फ्लॅट बेड प्लॅन्टिंग, दुसरी आहे प्लॅन्टिंग इन रिजेस अँड फरो, नंतर आहे रँगून मेथड्स, आणि चौथी आहे ट्रेंच ऑर जावा मेथड. तर ह्या ज्या मेथड्स आहे ह्या एनलिस्ट करायसाठी आपल्याला येऊ शकतात, किंवा ह्यावरती एखादी मेथड्स आपल्याला विचारली जाऊ शकते की प्लॅन्टिंग मेथड्स ऑफ शुगरकेन कोणकोणते आहेत. सपोज यामध्ये बघा तर पहिल्या मेथडमध्ये आपण वेट मेथड ऑफ प्लॅन्टिंग असेल तर वेट मेथड कशी असते आणि ड्राय मेथड कशी असते. तर यामध्ये वेट मेथड जर असेल तर सुरुवातीला आपण काय करतो तर फरोमध्ये आपण इरिगेशन देतो आणि नंतर प्लॅन्टेशन करतो. आणि दुसऱ्या मेथडमध्ये काय केलं जाते तर आपण इरिगेशन करतो आणि नंतर काय करतो प्लॅन्टेशन करतो. तर या मेथड आपण लक्षात ठेवायचे आहे. यावरती सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये चित्रामध्ये पण आपल्याला क्लिअर होईल की वेट मेथड दिलेली आहे बघा. वेट मेथडमध्ये आधी पाणी दिलेलं आहे, नंतर लागवड केलेली आहे, आणि यामध्ये ड्राय मेथडमध्ये पहिल्यांदा लागवड करतात आणि नंतर हे पाणी दिलं जाते. नंतर जी ट्रेंच मेथड आहे तर ट्रेंच मेथडमध्ये बघा इथं दिलेलं आहे की इन इंडिया इट इज प्रॅक्टिस इन आसाम. तर ट्रेंच मेथड इंडियामध्ये कुठल्या भागामध्ये फॉलो केली जाते किंवा कल्टिवेट केली जाते
तर हा एखादा प्रश्न आपल्याला यावरती विचारला जाऊ शकतो. देन सीड रेट. आता सीड रेट इथं महत्त्वाचे आहे. 1 मार्कासाठी आपण सीड रेट विचारू शकतो. तर यामध्ये 1 हेक्टर एरियासाठी किती सीड रेट गरजेचे आहे? 25,000 ते 30,000 आणि 3 आय बर्ड असलेले सीड रेट आपल्याला 1 हेक्टरसाठी गरजेचे आहे. तसेच 75,000 सिंगल आय बर्डेड, म्हणजे इथं बघा इथं म्हटलेलं आहे सिंगल आय बर्डेड. 75,000 पण कसे? सिंगल आय बर्डेड 1 हेक्टरसाठी, आणि 25,000 ते 30,000 3 आय बर्डेड हा सुद्धा 1 हेक्टरसाठी. हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर सिलेक्शन ऑफ सेट्स. आता सिलेक्शन ऑफ सेट्समध्ये हा जनरली थोडासा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. यावरती आपल्याला एखादा मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकणार नाही, पण सीड रेटवरती विचारला जाऊ शकतो. नंतर सेट्स ट्रीटमेंट बघा, ही एक महत्त्वाची आहे. तर आपण इथं वेगवेगळ्या शुगरकेनला ट्रीटमेंट दिलेले आहे. यामध्ये समजा हॉट वॉटर ट्रीटमेंट असेल तर ती कुठला डिसीज कंट्रोल करण्यासाठी केली जाते. नंतर 1% फिश ऑइल रोझिन असेल तर आपण मिलीबग कंट्रोल करतो. नंतर शुगरकेन सेट्स आर ट्रीटेड विथ ॲगॅलॉल ऑर एरेटॉन टू प्रिव्हेंट द रॉटिंग ऑफ सेट्स. आणि शेवटी बघा दिलेली आहे ट्रीट द सेट्स विथ लाईम वॉटर फॉर 24 hours टू इम्प्रूव्ह द जर्मिनेशन. आता 4 आपण ट्रीटमेंट आपण दिलेले आहेत. तर यापैकी एखाद्या ट्रीटमेंटवरती आपल्याला 1 मार्काचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. नंतर मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर. मॅन्युअल्स अँड फर्टिलायझरमध्ये बघा सुरू, प्री सीझनल आणि आडसाली यानुसार सीझन आहेत आणि त्यानुसार NPKचा आपण डोस दिलेला आहे. तर यामध्ये समजा जर सुरू असेल किंवा प्री सीझनल असेल किंवा आडसाली असेल तर याचा फर्टिलायझरचा डोस किती आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल असेल तर सुरू शुगरकेन फर्टिलायझर डोस, राईट द फर्टिलायझर डोस इन NPK kg फॉर हेक्टर असा आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता इंटरकल्टिवेशन म्हणजेच काय? तर आपण काय करतो तर जे काही फील्डमध्ये पीक असते, म्हणजे डेफिनेशन सांगायची झाली तर ऑपरेशन्स आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरकल्टिवेशन. तर यामध्ये आपण मला वाटते जवळपास 8 ऑपरेशन आपण बघितले होते. हे सुद्धा महत्त्वाचे आहे. पहिलं होतं गॅप फिलिंग. यामध्ये गॅप फिलिंग म्हणजे नांग्या भरणे असं आपण म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी उगवण होत नाही बेण्यांची त्या ठिकाणी आपण स्प्राउटेड काय लावायचं आहे? बेणे लावायचं आहे. नंतर वीड कंट्रोल. वीडिंग आपण करतो ती कशाने करतो? किंवा हर्बिसाइड्स आहे, ॲट्रेझिन आणि ॲलॅक्लोर हे हर्बिसाइड दिलेलं आहे. नंतर आपण होईंग करतो वीड रिमूव्ह करण्यासाठी. यानंतर चौथं ऑपरेशन आहे तगरणी किंवा बांधणी. आता तगरणी म्हणजेच काय? तर पार्शियल हिलिंग ऑफ द सॉईल. हे इथं आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पार्शियल हिलिंग ऑफ द सॉईल म्हणजेच तगरणी. नंतर अर्थिंग अप मीन्स ब्रेकिंग द रिजेस अँड कन्वर्टिंग डेम इंटू फरो. अर्थिंग अप म्हणजे ब्रेकिंग द रिजेस अँड कन्वर्टिंग डेम इंटू फरो. हे आपण थोडक्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यामध्ये बघा पहिल्या ह्याच्यामध्ये तगरणी किंवा बांधणी यामध्ये सांगितलेलं आहे की आपण पार्शियल हिलिंग का करतो, तर त्याच्यासाठी लुझनिंग ऑफ द सॉईल, प्रूनिंग नॉन फंक्शनल रूट्स अँड सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलर्स हे याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. यानंतर डिट्रॅशिंग म्हणजेच काय? रिमूव्हल ऑफ ओल्डर लीव्ज फ्रॉम शुगर केन इज नोन ॲज डिट्रॅशिंग. नंतर मल्चिंग. केन ट्रॅश कॅन बी यूज्ड ॲज मल्चिंग मटेरियल टू कॉन्झर्व द सॉईल मॉइश्चर. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ मल्चिंग. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मल्चिंग असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. देन प्रॉपिंग मीन्स टाईंग ऑफ शुगर केन. प्रॉपिंग म्हणजे काय? तर शुगर केनची बांधणी करणे किंवा तो खाली कोलमडून पडू नये, त्याचं वजन जास्त झाल्यानंतर त्यामुळे त्याचे जे पानं असतात त्या पानापासून आपण त्या शुगर केनच्या जे स्टेम्स असतात त्याला आपण बांधतो, त्यालाच प्रॉपिंग असं म्हटलं जाते. तर एकूण 8 ऑपरेशन आपण बघितलेले होते. यानंतर आपण इरिगेशन बघितलेलं होतं. इरिगेशन आपण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे काय? तर कोणत्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसला आपण इरिगेशन देतो, तर यामध्ये बघा टिलरिंग, ग्रँड ग्रोथ स्टेज अँड अर्ली मॅच्युरिटी स्टेज ह्या स्टेज आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर क्रॉप रोटेशनमध्ये आपण शुगरकेनमध्ये कोणकोणते क्रॉप रोटेशन फॉलो करतो? यामध्ये पॅडी, शुगरकेन, रटून किंवा कॉटन, शुगरकेन, रटून, व्हीट हे आपल्याला वेगवेगळे क्रॉप रोटेशन यापैकी एखादा एक्झाम्पल आपल्याला विचारलं जाऊ शकते. नंतर तसंच इंटरक्रॉपिंगमध्ये आपण
जनरली कोणकोणती पिकं घेऊ शकतो? ओनियन, गार्लिक, कोरिअंडर, पोटॅटो, ग्रॅम यापैकी एखादं किंवा एक दोन आपल्याला इंटरक्रॉप शुगरकेनमध्ये कोणती घेतली जातात हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यानंतर हार्वेस्टिंग आणि यील्ड. आता शुगरकेन हार्वेस्ट जेव्हा करतो तेव्हा त्याचं प्युरिटी किती असली पाहिजे ज्यूसची आणि त्याचं ज्यूस किती % असला पाहिजे हे इथं महत्त्वाचं आहे. नंतर त्याचं काही सायन्स आहे वेगवेगळे. तर एखादं सायन्स तुम्हाला विचारलं जाऊ शकते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये की गिव एनी वन सायन्स ऑफ हार्वेस्टिंग ऑफ शुगरकेन किंवा मॅच्युरिटी ऑफ शुगरकेन. तर समजा मेटॅलिक साऊंड असेल किंवा ब्रेकिंग ऑफ केन्स असेल किंवा ब्रिक सॅक्रोमीटर रीडिंग असेल. त्यामध्ये ब्रिक सॅक्रोमीटर रीडिंग बघा हे महत्त्वाचं आहे. ब्रिक सॅक्रोमीटरमध्ये 21 ते 24 एवढं ब्रिक सॅक्रोमीटर रीडिंग आपल्याला इथं सांगणं आवश्यक आहे किंवा ते तुम्हाला विचारलं जाऊ शकते. देन शुगर ॲक्च्युअल हार्वेस्टिंग. आता ॲक्च्युअल हार्वेस्टिंगमध्ये यावरती आपल्याला 1 मार्काचा प्रश्न विचारला जात नाही. यील्ड आणि व्हरायटीमध्ये विचारला जाऊ शकतो. आडसाली, प्री सीझनल क्रॉप किंवा सुरू याचं यील्ड किती असू शकते किंवा किती आहे आणि व्हरायटीज गिव एनी 2 व्हरायटीज ऑफ शुगरकेन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पेस्टमध्ये एनलिस्ट द पेस्ट ऑफ शुगरकेन. यामध्ये टॉप शूट बोरर, स्टेम बोरर, पायरिला, मिलीबग, टर्माइट्स, वुली ॲफिड्स हे वेगवेगळे पेस्ट आहेत. यानंतर डिसीजेसमध्ये बघा विप स्मट, रस्ट, रेड रॉट, ग्रासी शूट, ट्विस्टेड स्मट. आता डिसीजेसमध्ये बघा काही फंगल डिसीज आहे. जसं विप स्मट हा फंगल डिसीज आहे. तर हा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. समजा जर रेड रॉट आहे तर हा सुद्धा फंगल डिसीज आहे. पण आपण ग्रासी शूट बघितला तर तो कसा आहे तर तो व्हायरल डिसीज आहे. तर हे आपण इथं लक्षात ठेवून. Then rutooning. Definition of rutooning. Rutooning is the practice of allowing stubbles of previously harvested crop to sprout and grown to a raised new crop. असं रटुनिंगची डेफिनेशन किंवा त्याबद्दल माहिती आपल्याला विचारलं जाऊ शकते. व्हॉट इज मीन बाय रटुनिंग. नंतर त्याचं मॅनेजमेंट दिलेलं आहे. यानंतर शेवटचं बघा प्रिपरेशन ऑफ जागरी. आता जागरीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतात. जसं आपण इथं बघा भेंडी म्युसिलेज वापरलेला आहे इमल्शन म्हणून. जसं केमिकल क्लॅरिफिकंट असेल तर सुपर फॉस्फेट वापरलेला आहे. यावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. तसं स्टिकिंग पॉईंट ऑफ लिक्विड जागरी असेल तर 105 ते 107 आणि समजा सॉलिड जागरी असेल तर 116 ते 118 हे इथं आपल्याला महत्त्वाचं सांगता येईल. तर जसं दुसरं क्रॉप आपल्याला आहे ते आहे पॅडी. पॅडीमध्ये बघा ओरायझा सटायवा बॉटॅनिकल नेम. नंतर फॅमिली आहे ग्रॅमिनी आणि ओरिजिन आहे साऊथ ईस्ट एशिया. तर हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं आहे. यानंतर युजेस बघितलेले होते. युजेसमध्ये बघा राईस ब्रॅन ऑइल किती % राईस ब्रॅनमध्ये ऑइल असते तर 18 ते 20% हे इथं महत्त्वाचं आहे. नंतर व्हॉट इज द बाय प्रोडक्ट ऑफ पार्च राईस व्हॉट इज द बाय प्रोडक्ट ऑफ राईस. तर यामध्ये पार्च राईस आणि बीटन राईस हे आपल्याला सांगता येईल. तसंच पॅडीचे वेगवेगळे यूजसुद्धा आपण इथं बघितलेले होते. त्यानंतर सॉईलमध्ये बेसिकली कुठली सॉईल पॅडी या पिकासाठी लागते ते ॲल्युव्हियल टू लॅटरॅटिक. क्लायमेटमध्ये क्लायमेट किती आहे तर 20 ते 37 डिग्री सेल्सिअस आणि रेनफॉल रिक्वायरमेंट किती आहे तर ही मोर दॅन 1000 मिलीमीटर. इथं लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. यानंतर मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. यामध्ये ह्या मेथड्स आपण बाय हार्ट करा. ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन और इंटेन्सिव्ह जॅपनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. तुम्हाला एखादी मेथड विचारली जाऊ शकते की एनलिस्ट एनी वन मेथड और एनलिस्ट एनी 2 मेथड किंवा एखादी मेथड विचारली जाऊ शकते. वेट कल्टिवेशन ही कशाची मेथड आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता प्रत्येक मेथडचं आपल्याला ह्याचं माहिती दिलेली आहे. तर समजा ड्राय असेल तर ड्राय कल्टिवेशन असेल तर यामध्ये पाण्याची कमतरता असते किंवा अनॲडेक्युएट अनइवन रेनफॉल असतो. हे थोडक्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये ज्या काही व्हरायटीज आपण लावतो त्या अर्ली मॅच्युरिटी असतात आणि ड्रिलिंग मेथडने आपण त्या कल्टिवेट करतो. यानंतर पुढचं होतं सेमी ड्राय. सेमी ड्रायमध्ये काय असते तर जी हाफ लाईफ सायकल असते ती ड्रायमध्ये आणि हाफ लाईफ सायकल जी असते ती वेटमध्ये पूर्ण होते पॅडीची. त्यामध्ये कोणकोणत्या स्टेजेसला आपण इरिगेशन देतो हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन
वेट कल्टिवेशनमध्ये एक शब्द गेला होता बघा, पडल्ड फील्ड किंवा पडलिंग. तर पडलिंग आपण करतो, तर ती कशी करतो, तर लँड इज प्लोड इन द पडल्ड फील्ड, म्हणजेच पडलिंग त्याला असं म्हटलं जाते, किंवा प्लोईंग ऑपरेशन इन स्टँडिंग वॉटर, इट इज कॉल्ड एज पडलिंग असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा ह्या मेथडमध्ये ब्रॉडकास्टिंग केलेले सीड आपण ब्रॉडकास्टिंग मेथडनी कल्टिवेट करतो किंवा लावतो. नंतर इंटेन्सिव्ह ऑर जॅपनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. ह्यामध्ये ही जी मेथड्स आहे ही आपण म्हटलेलं आहे बघा, धिस मेथड इज फॉलोड इन एरियाज ऑफ एश्युअर्ड वॉटर सप्लाय, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी ही मेथड फॉलो केली जाते. फार्मर ह्या मेथडमध्ये प्लॅन्ट प्रोटेक्शन्स जास्त अप्लाय करतात किंवा ॲडॉप्ट करतात. तर इंटेन्सिव्ह किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फार्मर्स कॅन ॲडॉप्ट द प्लॅन्ट प्रोटेक्शन, इन विच मेथड फार्मर्स कॅन ॲडॉप्ट द प्लॅन्ट प्रोटेक्शन मेजर्स, किंवा हेवी डोस ऑफ फर्टिलायझर असा प्रश्न विचारला आपल्याला जाऊ शकतो. देन प्रिपरेटरी टिलेज, हे आता आधीच्या पिकासारखंच आहे, यामध्ये काही वेगळं नाही आहे प्रिपरेटरी. नंतर सोईंग सीझन अँड टाईम, यामध्ये बघा हे महत्त्वाचं आहे. ऑस ऑर ऑटम पॅडी, अमान ऑर विंटर पॅडी, बोरो ऑर स्प्रिंग पॅडी आणि समर पॅडी. तर त्याचे सीझन जे आहेत ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसारच सोईंग टाईम असेल, ऑसमचा असेल तर ऑटमचा असेल तर मे जून, अमानचा असेल किंवा विंटरचा असेल तर जुलै ऑगस्ट, बोरोचा असेल तर डिसेंबर टू जानेवारी, समरचा असेल तर फेब्रुवारी टू मार्च. त्याप्रमाणेच सीड आहे, तर सीड त्याच्या सोईंग मेथडनुसार दिलेले आहे, जसं ट्रान्सप्लांटिंग, ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग आणि डिबलिंग. तर ट्रान्सप्लांटिंग असेल तर सीड कसं आहे बघा, 25 ते 40 kg पर हेक्टर, ड्रिलिंग असेल तर 60 ते 70 kg पर हेक्टर, ब्रॉडकास्टिंग असेल तर 80 ते 100 आणि डिबलिंग मेथड असेल तर 50 ते 60. तर यामध्ये सर्वात जास्त सीड हा ब्रॉडकास्टिंग मेथडचा आहे, 80 ते 100, आणि सर्वात कमी आपण बघायला गेलं तर ट्रान्सप्लांटिंग मेथडचा आहे, तो आहे 25 ते 40. हे आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. आता याच्यामध्ये बघा सीड ट्रीटमेंट दिलेली आहे. पहिली 1% पोटॅशियम क्लोराईड सोल्युशन, तर कशासाठी, इम्प्रूव्ह जर्मिनेशन. नंतर 3% ब्राईन सोल्युशन टू प्रिव्हेंट द ब्लास्ट अँड ब्लाईट डिसीज. नंतर चौथा पॉईंट बघा, पॅडी सीड्स आर ट्रीटेड विथ स्ट्रेप्टोसायक्लिन अँड सिरॅसॉन टू प्रिव्हेंट द बॅक्टेरियल ब्लाईट डिसीज. आणि शेवटी दिलेली हॉट वॉटर ट्रीटमेंट फॉर हाफ ॲन अवर टू कंट्रोल द अनदर डिसीजेस. यानंतर पॅडी नर्सरी दिलेल्या आहे, वेगवेगळ्या नर्सरींचा आपण अभ्यास केलेला होता. यामध्ये वेट नर्सरी असेल तर वेट नर्सरीमध्ये बघा शेवटचा पॉईंट, आफ्टर पडलिंग द फील्ड इज लेवल्ड अँड डिवायडेड इंटू स्मॉल बेड्स ऑफ 1 मीटर विड्थ अँड सुटेबल लेंथ. म्हणजे पॅडी नर्सरीमध्ये आपण पडलिंग ऑपरेशन करतो, किंवा द लँड फॉर नर्सरी इज प्लोड ट्वाईस ड्युरिंग समर. तर ही कोणकोणत्या नर्सरी आहेत, त्यामध्ये वेट नर्सरी कशा प्रकारे काम करते, किंवा त्याच्यातला एखादा मुद्दा आपल्याला विचारला जाऊ शकतो. यानंतर वेट नर्सरीमध्ये सीड रेट हा किती असतो, तर तो 350 ते 450 kg एका हेक्टरला असतो. हे आपण इथं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यानंतर ड्राय नर्सरी, तर ड्राय नर्सरीमध्ये पाण्याची कमतरता असते, हे एक मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सीड रेट किती आहे हा सुद्धा आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दापोग नर्सरी ही महत्त्वाची आहे बघा.